नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत टिफिन स्पेशल मटकी वाटाणा उसळ। पौष्टिक, चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारी रेसिपी। मोड आलेली मटकी आणि हिरवे वाटाणे यांच्यापासून बनणारी ही उसळ प्रोटीनने भरपूर असून मुलांच्या आणि मोठ्यांच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट आहे। कमी वेळात, कमी साहित्यात आणि घरगुती चवीने तयार होणारी ही उसळ पोळी किंवा भाकरी सोबत अप्रतिम लागते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी नक्की एकदा ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून पहा। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण मोड आलेली मटकी आपण 1 कप स्वच्छ निवडून ती पाण्याने एकदा धुवून घ्यायची आहे। त्यावरील अतिरिक्त साल निघून जाईल अशी धुवून घ्यायची आहे। आता ही आपण पाण्यातच ठेवणार आहोत। ग्रीन पीस देखील 1 कप घेतलेले आहे, हे देखील आपण पाण्यात ठेवायचे आहे। मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, त्याची साल काढून याचे 2 भाग करून हा आपण बारीक चिरून घ्यायचा आहे। कोणत्याही प्रकारची उसळ करत असताना कांदा हा बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे कांदा जर तेलात तळून तो मसाल्यांमध्ये भाजल्यानंतर उसळीमध्ये छान असा मिक्स होतो आणि याची चव देखील मस्त अशी लागते। जर तुम्हाला उसळीची चव गोडसर हवी असेल तर तुम्ही 2 ते 3 कांदे या ठिकाणी वापरू शकता। या ठिकाणी मी 1 कांदा घेतला होता आणि तो मध्यम आकाराचा घेतला होता। तो अशा पद्धतीने आपण एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे। कांदा मस्त चिरून झालेला आहे। त्यानंतर 1 टोमॅटो घेतलेले आहे, यातील आपण अर्धेच टोमॅटो वापरणार आहोत। टोमॅटो चिरून घेऊया। या ठिकाणी आपण टोमॅटो अशा प्रकारे एकदम बारीक असे चिरून घ्यायचे आहे। कांद्याबरोबर टोमॅटो परतताना टोमॅटो एकदम मऊ असे व्हायला पाहिजे, त्यासाठी टोमॅटो चिरून घेताना अशा पद्धतीने एकदम जेवढे बारीक होईल तेवढे बारीक कट करून घ्यायचे आहे। हे पहा, मी या ठिकाणी एकदम बारीक असे हे टोमॅटो चिरून घेतलेले आहे। आपले टोमॅटो आणि कांदा दोन्ही मस्त चिरून झालेले आहे। त्यानंतर आपण कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्त्याचे आपण 10 ते 15 पाने घेतलेली आहेत। अगोदरच आपण सर्व फोडणीची अशा पद्धतीने तयारी करायची आणि नंतरच आपण या ठिकाणी फोडणी देणार आहोत। फोडणीसाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई मस्त अशी गरम झालेली आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी मस्त तडतडू द्यायची आहे। नंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि 15 ते 20 आपण कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहे आणि याची खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे। ही फोडणी मस्त झालेली आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा घालून झाल्यानंतर अर्धा टोमॅटो चिरला होता तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे। गॅस आपण या ठिकाणी मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवर हे आपण चांगले परतून घ्यायचे आहे। कांदा आणि टोमॅटो मस्त असे परतून घेत आहोत। कांदा सोनेरी होईपर्यंत आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत, म्हणजे आपण 2 मिनिटं हे चांगले अशा पद्धतीने परतून घेणार आहोत आणि गॅस आपण मध्यमच ठेवलेला आहे। हे कंटिन्यू हलवून आपण अशा पद्धतीने हे चांगले परतून घेतलेले आहे। कांदा परतला की नाही हे कसे ओळखायचे, तर कांदा तेल सोडायला लागतो आणि टोमॅटो एकदम मऊ होतो, त्यावेळी समजून जायचे की हे चांगले परतून झालेले आहे। यामध्ये आपण पाव चमचा हळद घालायची आहे। तिखट किती हवे आहे त्याप्रमाणे घरगुती काळा मसाला आपण 1 चमचा घातलेला आहे। नंतर आपण 1 चमचा धना पावडर घालून घेणार आहोत आणि सर्व मसाले आपण तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत। म्हणजे कांदा, टोमॅटो आणि सर्व मसाले चांगले एकजीव होईपर्यंत मस्त असे तेलावर आपण या ठिकाणी परतून घेत आहोत। हे चांगले परतले तर उसळ आपली खमंग आणि टेस्टी अशी होते। नंतर याच्यामध्ये आपण मोड आलेली मटकी आहे, त्याचे पाणी काढून घेतलेले आहे, ती याच्यात घालायची आहे। नंतर आपण वाटाणे देखील घालून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी ग्रीन पीस वापरलेला आहे, त्याऐवजी तुम्ही वाटाणे भिजवून नंतर ते देखील वापरू शकता। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मीठ घातल्यानंतर हे चांगले मिक्स करायचे आहे। आता आपण गॅस या ठिकाणी मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवर हे चांगले मिक्स करून झालेले आहे। यामध्ये आपण 4 ते 5 चमचे गरम पाणी घालून घेणार आहोत। गरम पाण्यामुळे मटकी आणि वाटाणा शिजायला जास्त वेळ लागत नाही, घाईच्या वेळेस हे पटकन असे शिजले जाते। याच्यावरती झाकण ठेवून आपण हे 12 ते 15 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत। गॅस आपण कमी केला होता आणि कमी गॅसवर हे आपण मस्त असे शिजवून घेतलेले आहे। हे पहा, यातील पाणी आटलेले आहे आणि भाजी आपली तेल सोडायला लागलेली आहे, म्हणजे ही परफेक्ट आपली शिजून तयार झालेली आहे। ही चांगली आपण मिक्स करून घेणार आहोत आणि कढईच्या बुडाला देखील लागलेली नाही।
त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आपण या ठिकाणी गॅस बंद करणार आहोत. गॅस बंद करून ही चांगली खालचीवर आपण मिक्स करून घेणार आहोत. मटकी वाटाणा उसळ तयार झालेली आहे. ही आपण टिफिनसाठी तयार केलेली आहे. आता आपण टिफिन भरून घेऊया. त्यासाठी आपण एका टिफिनच्या भांड्यामध्ये आपण चपाती घालून घेतलेली आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपण भाजी घालून घेणार आहोत. ही भाजी एकदम गरम आहे. ही आपण थंड झाल्यावरच टिफिनला देणार आहोत. त्यानंतर एक छोटा टिफिन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण स्वीट कॉर्न बॉईल केलेले आहे. याच्यामध्ये मीठ घातलेले आहे आणि हे बॉईल करून तयार केलेले आहे. हे देखील आपले टिफिनसाठी तयार झालेले आहे. हे एका छोट्या टिफिनमध्ये आपण अशा प्रकारे भरून घेतलेले आहे आणि हे दोन्हीही थंड झाल्यानंतरच आपण टिफिन भरून घेणार आहोत. जर तुम्ही गरम टिफिन भरला तर याला कधी कधी पाणी सुटते आणि त्यामध्ये जाते. त्यासाठी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ही टिफिनमध्ये भरायची आहे. अशा प्रकारे आज आपण टिफिनसाठी अगदी झटपट आणि चविष्ट अशी मटकी वाटाणा उसळ तयार केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच टेस्टी आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत.